गणपति बप्पा मोरया। गणेश चतुर्थी की आप सभी को बहुत बहुत शुभकामनाएं। हम यहाँ पर आए हैं रुनवाल गार्डन, और रुनवाल गार्डन इज़ लाइक कि हमको यहाँ पर सिर्फ बच्चों को नहीं, बड़ों को नहीं, हमारे यहाँ पर ये गणपति बप्पा का आज तीसरा साल है, और हर साल हम यही कोशिश करते हैं कि हम इसे कैसे और अलग लेवल पर लेकर जाए, कैसे इसे और आगे बढ़ाए। पहले ये जो था वो हम 10-15 लोगों ने किया, फिर 25-30 हुए, और आज आप देख ही सकते हैं हमारे पास इतनी बड़ी फैमिली हो गई है रुनवाल की। तो हमारा उद्देश्य सिर्फ यही है कि हम बस बच्चों को ही नहीं इन्वॉल्व करें। हमारे यहाँ पे जितने सारे कार्यक्रम होते हैं, इवेंट्स होते हैं, वो एक छोटे बच्चे से लेके बूढ़े सीनियर सिटीजन्स तक बहुत ज़्यादा एंजॉय करते हैं। और हमारे कुछ गेम्स तो ऐसे हैं जहाँ जीतते भी सीनियर सिटीजन्स ही हैं। तो वी ट्राई टू इंक्लूड एवरीवन, सब लोग साथ मिल के चलेंगे, और इसी के साथ ये जो रुनवाल फैमिली है ये हम दूर दूर तक लेकर जाएंगे। वंस अगेन गणपति बप्पा मोरया। वेगवेगळे कार्यक्रम नेहमीच आयोजित केले जातात आणि गणपती उत्सवामध्ये आत्तापर्यंत 7 ते 8 सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत आणि एकदम फुल फ्लेज झालेले आहेत। आत्ता पण जे कल्चरल प्रोग्राम चालू आहे त्याच्यामध्ये 108 एंट्री आहेत, म्हणजे खूप मोठा प्रतिसाद मिळतोय आम्हाला लोकांचा याच्यात। रुनवाल गार्डनच्या रहिवाशांना आणि डोंबिवलीकरांना आमच्या सर्व रुनवाल गार्डनच्या सर्व कमिटीतर्फे गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आम्ही हा गणेशोत्सव सुरू केला ह्याचं मागचे कारण म्हणजे लोकमान्य गंगाधर टिळकांनी ज्यावेळेस हा गणेशोत्सव सुरू केला सर्वांना एकत्र आणण्यासाठी आणि एकोपा दाखवण्यासाठी हा होता। तोच हेतू आम्ही पुढे नेत आम्ही सर्वजण इथे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र झालेलो, आणि आमच्या इथे एकच पूर्ण रुनवाल गार्डनचा एकच गणपती गणेश, जसं एक गाव एक गणपती असतो त्याप्रमाणे पूर्ण 1 ते 23 टॉवरपर्यंत आता जोपर्यंत जेवढे पोझिशन झालेत त्यांच्यामध्ये एकच गणपती आपण बसवलेला आहे, आणि हीच प्रथा आपण पुढे चालवण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचप्रमाणे आपण तुम्ही जे बोलले सामाजिक बांधिलकी आणि आपण सोशलसाठी काय करतो त्याप्रमाणे आपण जे भरपूर सारे हॉस्पिटल आहेत, नियॉन हॉस्पिटल आहेत, परत साई हॉस्पिटल आहे, यांच्यामार्फत आपण इथे मेडिकल कॅम्पसुद्धा आपण आयोजित केलेले आहेत। उद्या आणि परवा त्याचे आहेत। तुम्ही बघत असाल की आता आपण एक जे सांस्कृतिक कार्यक्रम चालला आहे म्हणजे डान्स आहेत, जे आपले लहान मुलं असेल आपल्या रुनवाल गार्डन्समधील त्यांना एक प्रोत्साहन मिळावं त्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आपण इथे तयार केलेला आहे, म्हणजे त्याप्रमाणे त्यांची ग्रोथ होईल किंवा प्रत्येकाला कॉन्फिडन्स येतो स्टेजवर आल्यावर, तो कॉन्फिडन्स आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। आमच्या मंडळाचं हे तिसरं वर्ष आहे। पहिल्या वर्षी आम्ही लोकांनी सुरुवात केली होती, दुसऱ्या वर्षी आमचे अध्यक्ष विकी बाळासाहेब हिंगे हे जेव्हा जॉईन केलं त्याच्यानंतर यांनी हा जो आम्ही जो प्लॅटफॉर्म सेट केला होता हा नेक्स्ट लेवलला घेऊन गेले। आणि आमचं उद्दिष्ट फर्स्ट डेपासून असंच आहे की इथे ना वेगवेगळ्या प्रकारची लोकं आहेत, वेगवेगळ्या जातीची लोकं आहेत, वेगवेगळ्या पंथाची लोकं आहेत, तर सगळ्यांना एकच प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, सगळ्यांना आपण एकत्र आणलं पाहिजे, हा आमचा मेन उद्दिष्ट आहे। इथे ऑलमोस्ट 4000 फॅमिलीज राहतात। आम्ही 4000 फॅमिलीजला कुठे एक प्लॅटफॉर्म मिळत नाही की एकमेकांची इंट्रोडक्शन व्हायला पाहिजे, एकमेकांना ओळखायला पाहिजे, एकमेकांच्या गरजेला आपण एकमेकांना पाठीशी उभं राहिलं पाहिजे। तर कुठेतरी एकत्र आणण्यासाठी आम्ही लोक नवरात्री, गणेशोत्सव आणि असे बरेच आम्ही कार्यक्रम करत असतो, आणि हा त्यातलाच एक भाग आहे।